नमस्कार. सध्या आम्ही मोर्जी समुद्र किनारी भागात आहोत आणि पर्यटन हंगाम म्हटल्यानंतर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक देश विदेशातील पर्यटक या किनारी भागात येत असतात आणि पर्यटनाचा आनंद लुटत असतात. परंतु सरकारच्या माध्यमातून पर्यटन खात्याअंतर्गत ज्या खाजगी जमिनीमध्ये सॅग व्यावसायिकांना परवाने दिले जातात त्यांच्याकडे किती लाकडी पलंग घालण्याचे परवाने असतात किंवा त्यांना दिले जातात. आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर पाणी किनाऱ्यावर जिथपर्यंत पोचते तिथपर्यंत लाकडी पलंग लाकडी टेबल्स घातलेले आपल्याला चित्र दिसत आहे आणि पर्यटकांना व्यवस्थित फिरायला मिळत नाही. सरकार दरवर्षी विदेशात जाऊन पर्यटनाचा प्रचार करत असतो आणि वेगवेगळे पर्यटक आपल्या राज्यात यावे, त्यातून आर्थिक फायदा व्हावा आणि जेणेकरून पर्यटनाच्या हंगामात लहान मोठ्या व्यवसायातून अनेकांना त्याचा लाभ होत असतो. परंतु पर्यटकांना व्यवस्थित त्यांची निगा राखणे, त्यांना व्यवस्थित सोयी सुविधा पुरवणे यावर कुणाचंच लक्ष नाही. सरकारही लक्ष देत नाही. या ठिकाणी कसल्याच प्रकारचे चेंजिंग रूम नाही, पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक जण वाहने मिळेल त्या ठिकाणी आणून ठेवतात आणि वाहतुकीची कोंडी करत असतात. पर्यटन हंगामामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी लाकडी पलंगाचे अतिक्रमण आहेत त्यावर कोण कारवाई करणार किंवा त्यांना समज तरी देण्याची कार्यवाही आपले मंत्री सरकार करतील का असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी.